जय गुरुदेव. जय गुरुदेव. मंथन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत आपले लाडके प्रशिक्षक राजेश्वर भुरे सर आहेत. राजेश्वर भुरे सरांचं मी शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन देते की राजेश्वर भुरे सर हे आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक असून त्यांचं तालुका लेवलवरती नांदेडमध्ये तर आहेच आहे, तसंच तालुका लेवलवरती पण त्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. भोकर तालुक्यात पण त्यांचं खूप सेवा झालेली आहे आणि ते ग्राम विकास अधिकारी आहेत जिल्हा परिषद नांदेड मधले. हे शॉर्ट मध्ये त्यांचं इंट्रोडक्शन होतं. आपल्याला अजून खूप जाणून घ्यायचं त्यांच्याबद्दल आणि आपण अशाच पुढे गप्पा मारूत. त्याच्या आधी मी वेलकम करते अनुराधा दिदीला, जे आपल्या सोबत आहेत आज सत्संग गाण्यासाठी. वेलकम अनुराधा दीदी. आपण शॉर्ट छोटासा एक सत्संग करूयात आणि मग पुढे भैयांसोबत गप्पा मारूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री श्री गुरुवे नमः. सिद्धिविनायक गणेश मंगलमूर्ती गणेश सिद्धिविनायक गणेश मंगलमूर्ती गणेश गणेश ओम गणेश ओम गणेश ओम गाओ गणेश ओम गणेश ओम गणेश ओम गणेश ओम गाओ गणेश ओम. गणपती बाप्पा मोरया गणेश ओम 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 गणेश ओम गणेश ओम गणेश ओम गाओ गणेश ओम गणेश ओम गणेश ओम गणेश ओम गाओ गणेश ओम. सिद्धिविनायक गणेश ओम मंगलमूर्ती गणेश ओम सिद्धिविनायक गणेश ओम मंगलमूर्ती गणेश ओम. बोलो गणपती बाप्पा मोरया गणेश ओम गणपती बाप्पा मोरया गणेश ओम गणपती बाप्पा मोरया गणेश ओम गणपती बाप्पा मोरया गणेश ओम. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे, मोरया रे 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 बाप्पा मोरया रे. जय गुरुदेव. हा दीदी, आणखीन एक भजन. आजो अनंताय नित्याय शुद्धाय सच्चिदानंद नंद गुरु, आजो अनंताय नित्याय शुद्धाय सच्चिदानंद नंद गुरु, गुरु 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 गुरु. नमो नारायणाय हरिहर शशि शेखराय, नमो नारायणाय हरिहर शशि शेखराय, परब्रह्मानंद गुरु सच्चिदानंद नंद गुरु, सच्चिदानंद नंद गुरु, गुरु 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 गुरु. आजो अनंताय नित्याय शुद्धाय सच्चिदानंद नंद गुरु, गुरु 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 गुरु. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सो खूपच सुंदर सत्संग झाला अनुराधा दीदी. सो आपण आपल्या चर्चेकडे वळूया आता. गुरे सर, तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे मंथन शो वरती. आणि वी आर सो ग्रेटफुल की आज तुमच्याशी चर्चा करण्याचा आम्हाला आज लाभ झालेला आहे. मी माझा पहिला प्रश्न विचारते तुम्हाला की तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगशी कसे कनेक्ट झाला, म्हणजे तुमचा कसा काय प्रवास होता, तुमचं काय इन्स्पिरेशन होतं? जय गुरुदेव पल्लवी दीदी. हा, तर जसं तू विचारलंय आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये प्रवेश कसा झाला माझा आणि आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये कधी आलो. बघा, सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच मला पूजा करणे, पाठ करणे आणि पूजेसाठी फुलं आणणे घरी, थोडीच अध्यात्मात रुची होतीच लहानपणापासून.
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि मग लहानपणी लिंगाची पूजा करणे, मग देवाची पूजा करणे. एकंदरीत आमच्या घरचं वातावरण सगळं आध्यात्मिक होतं. आई फार पूजापाठ करायची. वडील शिक्षक, गुरुजी असल्यामुळे सगळं आध्यात्मिक, धार्मिक वातावरण ऑलरेडी माझ्या घरचं होतं. माझं सगळं काही व्यवस्थित चालू होतं. आणि मग मला थोडंसं मग पुढं अध्यात्मात रुची वाटायला लागली. मग पुढं गेलो मी आणि मग मी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय ते पण जॉइन केलं होतं. मग त्यांचे मेडिटेशनचा पण अभ्यास केला. हां, मग सकाळी पहाटे 3:30 वाजताच उठायचो. मग ते मुरली वाचन, मग ध्यान करणे, हे सगळं चालू होतं. जसंही म्हणजे शिक्षणासोबतच शिक्षण जे संपलं आणि मग नोकरीचं पदार्पण झालं, तेव्हापासून मग थोडंसं हे चालूच होतं. मग हे म्हणजे कुठलंच काही अडचण नव्हती. म्हणजे कुठंच काही असं म्हणतो ना आपण अप डाऊन्स आले, हे काही नाही. सगळं स्मूथली चालू होतं माझ्या जीवनामध्ये. कारण परिस्थिती छानपैकी होती. घरून सगळा सपोर्ट होता. विद्यार्थी जीवनामध्ये पण आणि नंतर पण. म्हणजे कुठंच कमी कुठल्याच गोष्टीची आर्थिक म्हणा, बाकी कुठल्याच गोष्टीची कमतरता जाणवली नाही पूर्ण आयुष्यात. मग असंच मी ज्यावेळेस नोकरीनिमित्त तालुक्याला राहायला आलो. पहिले गावातच राहत होतो मी. गावात राहूनच नोकरी पण केली आणि मग तालुका लेव्हलला राहायला आलो. तालुका लेव्हलला म्हणजे भोकरलाच राहायला आल्यानंतर माझ्याच एका अधिकाऱ्याने, वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय, "अरे, असा-असा एक आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स होतोय आपल्याच गावामध्ये, तू कर जॉइन." मग मी क्षणाचा पण विलंब केला नाही. असे फॉर्म राहायचे, लगेच फॉर्म भरून दिला आणि मग ते डोनेशन दिलं त्याला आणि लगेच मग दुसऱ्या दिवशीपासून जॉइन केला. 24 नोव्हेंबर 2004 ह्या दिवशी मी पहिली सुदर्शन क्रिया केली भोकरमध्ये, माझ्या गावामध्ये. मग जसंही सुदर्शन क्रिया केली, सुदर्शन क्रिया झाली, एवढं अप्रतिम म्हणजे वाटू लागलं मला. अरे म्हणलं, यार आपल्याला तर हेच पाहिजे होतं. आपला जो प्रवास आहे, आपली जी चाल आहे, ती इथपर्यंत ह्याच्यासाठीच होती. मग कुठेतरी असं पोट भरल्यासारखं वाटलं, बा आपल्याला आहे, आपल्याला पाहिजे काहीतरी. पूर्ण 6 दिवसाचा तो प्रोग्राम केला आणि त्यावेळेस जे प्रशिक्षक म्हणून आले होते आमच्याकडे शिकवण्यासाठी, ते बाहेरून आले होते. प्रॉपर नांदेडमध्ये त्या काळात 2004 ला एकही प्रशिक्षक आणखीन तयार झाले नव्हतेच तिथं ऑलरेडी. मग तो प्रोग्राम झाला. त्या पल्लवी, त्या प्रोग्राममध्ये त्या प्रशिक्षकांनी सांगितलं आम्हाला, टीचरनी, की हा हॅपीनेस म्हणजे पूर्वी बेसिक म्हणत होतो. हा बेसिक कोर्स आहे आणि ह्याच्यानंतरचे पण काही कोर्सेस असतात. काय? त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःसाठी 4 दिवस काढावं लागते, तिथं राहावं लागते आणि ते सगळं मौन ध्यानमध्ये असते सगळं. हां, मग त्यांनी लगेच आम्हाला चटक लावली. मग ते एवढं आवडलं मला. मग मी शोधत होतो यार ते कोर्स कुठे मिळेल, काय मिळेल? मग ते काही माहीत नव्हतं. आश्रम कुठे आहे, पुढचे प्रोग्राम कुठं असतात, कुठं कॉन्टॅक्ट्स काही संबंध नाही. फक्त एवढं वाटत राहिलं मला ते करायचंय मनामध्ये. बस मग ते 2004 पासून आपापली साधना. सुरुवातीला आम्ही जो ग्रुप होता आमचा, आमचे सगळे मित्रमंडळी जे बेसिक कोर्स केलं होतं, ते ग्रुप साधना करायचो त्या एका शाळेमध्ये जाऊन. मग ते चाललंय थोडं. मग ते नंतर साधना पण ग्रुप साधना बंद झाली. मग आपापल्या घरीच साधना करत होतो. आणि मग हे 2006 पर्यंत हा प्रोग्राम झाला माझा असा चालून. मग 2006 ला जून 2006 ला मला असं समजलं, की माझ्याच गावामध्ये जो मी कोर्स केला होता 2004 ला, तो कोर्स परत इथं झाला. मग इथं झाल्यानंतर मला वाटलं यार आपल्याच गावात हा प्रोग्राम झालाय. मी तर त्याच्या शोधात आहे पुढचं काय आहे ते आणि मला कसं काही माहिती नाही. मग नंतर लगेच दुसऱ्या पण महिन्यामध्ये हा प्रोग्राम आहे असं मला लक्षात आलंय. मग लगेच त्या ठिकाणी मी ते जॉइन झालो. 2004 ते 6 फक्त साधं आपलं आपापली साधना करणे. बस आपलं एक न्यूट्रल, जास्त वर पण नाही, खाली पण नाही असा माझा प्रवास चालत राहिला 2004 ते 2006. मग जुलै 2006 मध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून भोकरला आलेत आदरणीय सुरेशजी बेदमुता सर. त्यांचा प्रोग्राम त्या ठिकाणी चालू होता. मग त्या प्रोग्राममध्ये मी जॉइन झालो. प्रोग्राममध्ये जॉइन झाल्यानंतर मला परत तो कोर्स रिपीट झाला सगळा आणि एवढा भारी वाटला, परत केल्यानंतर मी पहिल्यांदाच करतोय सगळं हे. मग जून, जुलैमध्ये हे सगळं झालं आणि सुरेशजी बेतमुता सर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक होते आणि बाय प्रोफेशन ते जिल्हा परिषदेमध्ये ऑफिसर होते. ॲडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर आणि मी पण ग्रामविकास अधिकारी आहे बाय प्रोफेशन. मी पण जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करतो. मग आणखीन वेगळं आमची अटॅचमेंट झाली आणि मग सरांसोबत मी जुडलो 2006 पासून.
2006 पासून जुडल्यानंतर सरांच्या माध्यमातून भोकरला मी, माझे मित्र, आम्ही सगळेजण सोबत मिळून जिथं जिथं ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचता येईल भोकरमध्ये ही सुदर्शन क्रिया, हे प्रोग्राम, ह्याचं ऑर्गनायझेशन करायची, हा प्रोग्राम ठेवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली. आणि मग सरांचे वेगवेगळे प्रोग्राम आम्ही त्या ठिकाणी ठेवू लागलो भोकरला. मग प्रॉपर भोकर झालं, प्रॉपर भोकर आणि आजूबाजूचे खेडे, माझं गाव प्रॉपर आणि आजूबाजूचे खेडे, परत दुसरे तालुका, हे जिथं जिथं सर सांगतील त्या माध्यमातून हे आम्ही सगळं ऑर्गनाईज करण्याच्या याच्यात आणि पाठीमागं होतो सगळं. आता हे करत असताना मला खूप आवर्जून सांगा वाटते की हे म्हणजे जे कार्य करत होतो, जी वेळ देत होतो, हा एकदम क्वालिटी वेळ देत होतो आम्ही. त्यावेळेस ऍज अ व्हॉलेंटियर म्हणून, म्हणजे व्हॉलेंटियर म्हणतात माहित नाही का साधक म्हणतात माहित नाही, फक्त करायचं आपल्याला, खूप चांगलं वाटतं, हे काहीतरी चांगलं आहे म्हणून हे करत राहिलो आणि जुळत राहिलो. आणि मग 2006च्या अखेरीस ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ज्या कोर्सची मी वाट पाहत होतो, हायर लेवलचा प्रोग्राम, ऍडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम, आम्हीच सरांच्या माध्यमातून आमच्याच लोकलमध्ये त्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आला. जसंही समजलं ऍडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम आपल्याच भागात होतो, एका छोट्याशा जागेवर तो प्रोग्राम आयोजित केला. लगेच त्याच ठिकाणी पहिल्या रजिस्ट्रेशनसाठी मी माझे फॉर्म भरून दिला आणि माझं डोनेशन दिले. मला एवढी खुशी वाटली, ज्या प्रोग्रामसाठी आपण खूप शोधत होतो, 2-2.5 वर्ष आपले गेले, आणि तो प्रोग्राम आपल्याला ह्याच भागात मिळतो म्हणून लगेच प्रोग्रामचे पैसे भरले. अतिशय 100% देऊन तो प्रोग्राम केला आणि तो प्रोग्राम 4 दिवस झाल्यानंतर एवढं आणखीन म्हणजे आतमधून असं फुलायला लागलो की बस आपण हे आहे, आपलं काहीतरी आहे, आपल्याला इथं मिळते काहीतरी. मग तो प्रोग्राम झाला. जसाही तो प्रोग्राम झाला की पुढचे प्रोग्राम सुरू झाले. कारण आदरणीय सुरेशजी बेतमुता सर प्रॉपर भोकरला तर आमच्यासोबत काम करायचे, पण भोकर तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातून ते काम करायचे. मग त्या सगळ्या लोकांना एंट्री लेवलचा कोर्स मिळाला. त्यांचा पण उद्देश असायचा की ह्या लोकांना पुढचे प्रोग्राम दिले पाहिजे. मग नंतर डीएशन प्रोग्राम झाला. आमचा डीएशन प्रोग्राम अतिशय एकदम सिनियर टीचर ऋषीजी सोबत डीएशन प्रोग्राम झाला नांदेडला. आणि तो डीएशन प्रोग्राम झाल्यानंतर काय बस पूर्ण सगळ्या बाउंड्रीज ब्रेक झाल्या आणि मग त्याच्यामध्ये आपण पूर्ण उतरलो. म्हणतो ना आपण सांगतो आर्ट ऑफ लिव्हिंगचे हे सगळे वेगवेगळे कोर्सेस केले पाहिजे आणि केल्यानंतरच आपण खऱ्या अर्थानं आपण फुलतो. आपली जी कळी आहे ते फुलात रूपांतर होते. म्हणून 2006च्या नंतर सगळे कोर्सेस आम्हाला मिळाले आणि आमचं नॉनस्टॉप कार्य सुरू झालं हे कोर्स करण्याचं पहिलं आपण स्वतः जे राहिलेले. आणि हे करताना मी एकटं नाही केलं. माझ्यासोबत माझी पत्नी, हिने आणि मी दोघांनी पण हे सगळे मिळून कोर्सेस केले आमचे. ऍडव्हान्स कोर्स, डीएशन कोर्स, पुढचे सगळे कोर्सेस. आणि मग पुढं चालू राहिलं. मग पुन्हा स्वतः जबाबदारी घेऊन कोर्स ऑर्गनाईज करणे, त्याच्यामध्ये खूप रस वाटू लागला. कशासाठी माहित नाही, फक्त करायचंय. करायचंय. मग हे करत राहणे. मग आजूबाजूचे गावं, मग कोण्या गावात ॲटोनं जाणे, रात्री बेरात्री फिरणे, ऑर्गनाईज करणे, घेऊन येणे टीचरला. नेहा दिदी होत्या, सुरेश बेदमुता सर, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण केले. भोकर तालुका आणि परिसरामध्ये आमची टीम 35 कोर्सेस आम्ही ऑर्गनाईज केले. सतरंज्या टाकण्यापासून पूर्ण सगळं योगासन घेण्यापासून सगळ्या गोष्टी. मग ते कोर्स ऑर्गनाईज केल्यानं एवढा कॉन्फिडन्स वाढला. मग काय व्हायचं त्याच्यामध्ये, दुसरं एक महत्वाचं काय, सरला कधी म्हणजे उशीर व्हायचा यायला, मग तो पण आम्हाला सांगायचं चला तुम्ही स्टार्ट करा योगासन. असं म्हणजे एक गोष्ट संधी मिळायला लागली सगळी. मग सर सोबत वाईल टीपी पण केले. वाईल टीपी मध्ये बाल नवचेतना घेणे, सगळ्या आपल्या सहभागी सोबत जाणे, नवचेतना घेणे. नवचेतना हातात आल्यानंतर एवढं सॉफ्ट झालं सगळं की आपण बोलायला शिकलो. कम्युनिकेशन स्किल, बाकी जे काही आहेत ते आपण तिथं शिकलो सगळं. आणि खूप मोठं आतमधून एक ताकद निर्माण झाली हे सगळं करण्यासाठी. इथून सर सोबत ड्रायव्हिंग करणे. सर ज्या भागात पूर्वी होते तिथून पण सरांना फोन कॉल यायचे की आमच्या भागात या कोर्सेस घेण्यासाठी. सातारा, सांगली मधून सर इथं आले होते आपल्या नांदेडला. मग आम्ही सरचा सारथी बनून ड्रायव्हिंग करत सरला घेऊन जायचो, घेऊन यायचो. म्हणजे ड्रायव्हिंग सहित सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकल्या प्रॅक्टिकली. जीवन काय असते, कसं असते, कमिटमेंट काय असते, हे सगळ्या गोष्टी आपण
शिकल्या. गुरुदेव तर गुरुजी आहेतच, पण दुसरे गुरुजी आमच्या जीवनामध्ये सर आले. त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं आपल्याला ॲज अ व्हॉलंटियर म्हणून सगळं कार्य करता आलं पुढं. आता हे फक्त ॲज अ व्हॉलंटियर म्हणून. त्याच्यानंतर ज्यावेळेस पुढं आणखीन प्रशिक्षक बनण्याच्या मार्गावर होतो, त्यावेळेस प्रशिक्षण बनायचं म्हणजे असं काही ठरवलंच नव्हतं कधी. आपल्याला हे करायचंय, हे काही नाही. कधी कुठला प्लॅन केला नाही, काही ठरवलं नाही. फक्त ते घडत गेलं, घडत गेलं, घडत गेलं. तर ह्या मार्गावर एकच केलं, की मी आपली बुद्धी वापरली नाही. वाटत राहिले चांगलं आहे, पुढे जात जा, पुढे जात जा, पुढे जात जा. माझा टी-टी-पीचा फॉर्म भरताना सुद्धा ॲज अ गंमत म्हणूनच भरलाय ते. सहज, अगदी सहज. मला माहीत पण नव्हतं. सर म्हटले, "चल तुला हे करायचंय." चला आजपर्यंत सर म्हणतात म्हणून आपण करत राहिलो आणि आपलं चांगलं वाटत राहिलं. मग हे पण काहीतरी चांगलं असेल. बस फॉर्म भरला, गेलो पुढं. सहज, अगदी सहज प्रशिक्षक म्हणून आलो 2009 ला. एप्रिल 2009 ला आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक म्हणून आलो. त्या काळामध्ये माझ्या अगोदर एक 4च टीचर होते इथे नांदेडमध्ये प्रशिक्षक. एक 4-5वा प्रशिक्षक म्हणून मी नांदेडमध्ये माझं पदार्पण झालं. आणि भाग्याची गोष्ट अशी आहे, की माझं जे प्रोफेशन आहे, मी ग्रामविकास अधिकारी आहे. मला गावातच काम करावं लागते. हां, सरकारचा एक कर्मचारी म्हणून. शासकीय योजना ग्रामीण भागात यशस्वीरित्या व प्रभावीपणे राबवण्याचं कार्य सगळ्या ग्रामपंचायतना सगळ्यांना घेऊन लोकांच्या सहभागातून ते राबवायचं असते. आणि गुरुदेवांचं कार्य पण तेच आहे. आहे की नाही? हे सगळं म्हणजे मला गुरुजींचं कार्य आणि माझ्या ऑफिसचं कार्य हे चांगल्या पद्धतीने मला त्या ठिकाणी करता आलंय. दोन्हीचा मेळ घालून करता आलंय सगळं. मग नांदेडला घर झालं आपलं. नांदेडला स्थायिक झालो आणि नांदेडला स्थायिक झाल्यानंतर मग प्रशिक्षक झाल्यानंतर नोकरीसोबतच आजूबाजूच्या 6-7 तालुक्यामध्ये प्रवास करून गुरुजींचं ध्यान, ज्ञान, प्राणायाम, सुदर्शन क्रिया हे पोहोचवण्याचं कार्य मला करता आलं सगळं. कंधारमध्ये आहे, धर्माबाद आहे, भोकर आहे, अर्धापूर आहे, हदगाव, मुदखेड या सगळ्या भागामध्ये हे सगळं मला माझी नोकरी करत हे करता आलं सगळं. आणि मी तर म्हणतो ना, हे करत असताना नोकरी सुद्धा आणखीन माझी क्वालिटी झाली, हे करत असताना. कारण बघा, आपण एवढ्या मोठ्या गुरुसोबत जोडलेलो आहोत. पूर्वीचं कसंही वागलं, काही जरी वागलं तरी फरक होता. काही तेवढा फरक पडत नव्हता. पण आता एका विश्वगुरूसोबत आपण जोडून आहोत. त्याच्यामुळं आपल्यामध्ये पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण विशाल झाला, क्लॅरिटी आली. त्याच्यामुळं पुढचं इथून होणारं कार्य एकदम क्लिअर झालं. म्हणजे कुठलाच आपल्याला आपल्या अंगावर धब्बा लागू नये, डाग लागू नये, ह्या पद्धतीनं आपलं जीवन आचरण करणं चालू झालंय नोकरीमध्ये सुद्धा. तर खूप याच्यामध्ये अनुभव आले हे काम करत असताना. बघा, 2 गोष्टी झाल्या. एक तर नोकरी तर सोपी झाली आणि लोकांचा मला सहभाग घेऊन माझ्या नोकरीमध्ये अ, शासनाच्या योजना प्रभावीरित्या राबवता आल्या. पूर्वी कसं होतं एकतर्फी जात होतं सगळं. पण आता लोकांना ज्यावेळेस आपण समजून सांगतो, आपण लोकांमध्ये मिसळतो, भेटतो, तेव्हा त्यांना एक विश्वास निर्माण होतो. बाबा हे अधिकारी सांगते काहीतरी आहे बरोबर. म्हणून त्यांचा सपोर्ट मिळतो. मग त्यांच्या सपोर्टच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं करता येतं. हं. तर असं आहे चालू सगळं छानपैकी. ग्रामीण भागामध्ये युवकासाठीचे प्रोग्राम आपण बऱ्याच प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळात घेतलेत. युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम YLTP. गावागावामध्ये, खेड्या-खेड्यात YLTPच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना आपण प्रशिक्षित केलंय आणि त्यांना एक म्हणजे व्यसनमुक्तीच्या मार्गातून काढले त्यांना व्यसनमुक्त. परत स्वतःला एक मजबूत स्वयंसेवक बनवण्याचं कार्य हे केलंय सगळं आपण YLTPच्या माध्यमातून. आणि बस रुरल हॅपीनेस असे चालत राहिलं सगळं. आज जवळपास 150 पेक्षा जास्त हॅपीनेस घेण्याची संधी, गुरुजींचं ज्ञान पोहोचण्याची संधी ह्या मार्गामधून मिळालेली आपल्याला सगळं. आणि एकच आहे, थोडंसं आपल्याला आपलं घर सोडावं लागतंय. ज्यावेळेस मी सोडलं, नांदेडला माझ्या इथंच राहून मी इथंच प्रोग्राम घेईल, इथंच करेल असं जेव्हा म्हणतो आपण, त्यावेळेस बऱ्याच आपण हे करतो. म्हणजे आपण तेवढंच लिमिट राहते. पण ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, बाहेर पडताना
आपण लिमिट नाही, अमर्यादपणे आपण कार्य करू शकतो. आणि इथं कॉम्पिटिशन काही नाही, भरपूर स्कोप आहे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये कार्य करण्यासाठी. कुठल्याही क्षेत्रात कोणीही व्हॉलेंटिअरला कुठलीही एखादी जबाबदारी घेऊन, गुरुजींचं एखादं कार्य घेऊन आपण बिलकुल आपण पोहोचू शकतो, करू शकतो. फक्त तयारी पाहिजे आपली जायची. बघा, बाहेर जायचं असताना सकाळी 3-3:30 वाजता उठणे, मग स्वतःची सगळं सेल्फ हायजीन, स्वतःची साधना करणे, ट्रॅव्हलिंग करणे 1 तास, 3 तास शिकवणे, परत वापस येणे, आल्यानंतर कपडे बदलणे, जेवण करणे, परत ऑफिसला जाणे. एवढं करत असताना सुद्धा कधी थकवा जाणवला नाही, कधी त्रास झाला नाही. म्हणजे कुठलीच काही अडचण आजपर्यंतच्या जीवनामध्ये आलेली नाही. ते एकदम स्मूथली म्हणतात ना, ते करून घेतात. ते तेच चाललंय सगळं माझ्या जीवनामध्ये सुद्धा. आणि हे सगळं करत असताना माझ्यासोबत माझी पत्नी आहे. ती पण आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रशिक्षक आहे, अरुणा भुरे. तिचा मला एकदम 100% सपोर्ट आहे सगळा सहभाग. सोबत तर आहेच माझ्यासोबत क्लासेसमध्ये. आणि ज्यावेळेस नसेल त्यावेळेस माझ्या पडद्याआड म्हणतात ना, बाकी सगळे तयारीसाठी ती मला पूर्ण सपोर्ट करते. आणि छान चालू आहे. 2010ला 10 पासून जेव्हा माझं स्वतःचं घर झालं नांदेडला, तेव्हापासून मला खूप आवडत होतं. काय पूजा, पाठ, मग स्वामीजी आले, आपल्याकडे आपण थांबवायचो. एक संधी समजायचो. जेव्हाही संधी मिळाली, स्वामीजींना आपल्याकडे घेऊन येणे, स्वामीजीच्या सानिध्यात राहणे. कारण मुलं पण लहान होती ना सगळी. मग ते स्वामीजींच्या अंगावर खेळणे, त्यांच्यासोबत राहणे, हे सगळं चालायचं त्यांच्यासोबत सगळं. स्वामीजी, ऋषीजी, सिनियर टीचर यांच्या सगळ्या सानिध्यामध्ये हे सगळे आमची मुलं वाढले सगळे. आणि आम्हाला पण 10-15 वर्ष आजपर्यंत त्यांचा सगळ्यांचा सहभाग, त्यांचा सहवास मिळाला सगळं. आणि प्रत्येक सिनियर आपला काहीतरी शिकून जातो, काहीतरी सांगून जातो. आपण त्याच्याकडून शिकू शकतो खूप काही गोष्टी. त्या संधी केल्या आपण. इंटरनॅशनल्स पण आले होते आपल्याकडे. मग त्यांची पदयात्रा होती. त्या पदयात्रेच्या माध्यमातून गावागावात पोहोचलो आम्ही, खेड्यामध्ये. आणि मग त्या खेड्यातून काही कोर्सेस पण उभे केले आपण. तर असं चालू आहे सगळं छान ह्याच्यामध्ये. 150 कोर्सेस म्हणजे बापरे. हा. आणि ते म्हणजे समजलं पण नाही. ज्यावेळेस पाहिलो रिपोर्ट त्यावेळेस समजलं की बा आपण इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पण आपण पल्लवी असा नाही विचार केला बा 10च लोक आहेत, 7-8च लोक आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याच्यावर पण मेहनत घेतली. आणि मग आता कोर्स मधून दुसरा कोर्स तयार होतो. ज्यावेळेस आपण पुढे जातो, आपली पण डेव्हलपमेंट होते. आपल्या प्रेझेन्सनेच, आपल्या प्रवासानेच म्हणतात ना, गुरुचं सगळं तत्व सगळीकडे पसरते. ते तसं व्हायला लागते सगळं. मग आता इथून ते सगळं सोपं व्हायला लागले, सगळं ऑटोमॅटिक व्हायला लागले सगळं. आणि हे पण केलंय, कारण मला माहिती होतं, मला पहिले ऍडव्हान्स कोर्सला मला 2-2.5 वर्ष थांबावं लागलं. मी 2.5 वर्ष कोर्स नाही करू शकलो पहिले. आणि मग ह्या गोष्टीवर विश्वास करतो की गुरुजींचे हे जे पहिले 4 कोर्स आहेत, ते 4 कोर्स प्रत्येकाने केलं पाहिजे. हे 4 कोर्स केलं तरच आपण म्हणू शकतो. 4 कोर्स कोणते? हॅपीनेस प्रोग्राम, ऍडव्हान्स कोर्स, डिएशन कोर्स आणि सहसमाधी ध्यान. हे 4 प्रोग्राम जेव्हा होतील तेव्हाच आपण म्हणू शकतो की माझं आर्ट ऑफ लिव्हिंग झालं. ना, मला 2.5 वर्ष उशीर झाला होता, म्हणून माझी एकच तळमळ असते, हॅपीनेस प्रोग्राम झाल्यानंतर त्याला 2 महिन्यामध्ये त्या सहभागींना आपला हा प्रोग्राम मिळाला पाहिजे. मग त्या दृष्टीनं पण आपण कार्य केलंय. तालुका लेवलला ऍडव्हान्स लेवलचे प्रोग्राम ऑर्गनाईज केले त्यांच्यासाठी. त्यांना बाहेर जाणं येण्यासाठी सोयीस्कर व्हावं म्हणून तालुका लेवलला ऍडव्हान्स कोर्स, तालुका लेवलला डिएशन कोर्स मग हे केले. मग तालुका लेवलला नाही जमलं, जवळच्या आश्रमात आपल्या ह्या हॅपीनेस प्रोग्राम झालेल्या सहभागींना जमा करणे, त्यांना तिथं नेणे, त्यांचा ऍडव्हान्स कोर्स करून घेऊन येणे, हे सगळं. कारण जेव्हा ते ऍडव्हान्स कोर्स करतात, ते डिएशन कोर्स करतात, ते खऱ्या अर्थाने खिलतात, खऱ्या अर्थाने खतपाणी मिळते. ह्या तिथले ऍडव्हान्स लेवलची साधना, ऍडव्हान्स लेवलचं सगळं शिकून. आणि मग ते आपण केलंय सगळं तालुका लेवलला सुद्धा. त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे सगळं आपण ह्या आमच्या सोबत जे साधक आहेत, जे व्हॉलेंटियर आहेत, त्यांच्या सपोर्ट न करू शकतो. त्यांचा भरपूर सपोर्ट आहे आपल्याला. त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सेवाभावाने हे सगळं
करत करत आपण पुढे जातो. हो म्हणजे आणि तुम्ही जसे सुरुवातीला कन्व्हर्सेशन मध्ये म्हणले की पहिल्यांदा सुदर्शन क्रिया केली की पोट भरल्यासारखं वाटलं, ते एकदम कनेक्ट झालं सगळ्यांनाच, म्हणजे जे बघत असतील ते एकदम, त्याशिवाय आपण इतके कनेक्ट नाही होत है ना, असं एकदम येस ते जे फिलिंग आहे ते. आणि तुम्ही येस जसं म्हणले की एफर्ट ऑटोमॅटिकली होत होत्या गोष्टी नाही का, ते म्हणजे हा ते म्हणजे जाणीवपूर्वक नाही बा मला आता हे करायचंय ते करायचं नाही, काही डोकं नाही लावायचं, फक्त चालत राहायचं. हा पण चालत राहताना फक्त एक लक्षात आलंय की बा हा जो मार्ग आहे एक चांगला मार्ग आहे, याचा शेवट पण चांगला आहे, एक चांगल्या मार्गावर आपण आहोत. आणि ह्या मार्गावर आल्यानंतर माझ्या वैयक्तिक चिंता काही राहिल्या नाही. हे जेव्हा मी इतरांना भेटतो, हे सगळं कोर्सेस शिकवण्याच्या माध्यमातून, मग सुरुवातीला काही दिवस कोर्सच्या अगोदर पण आपल्याला काही सेवा करावं लागते, लोकांना भेटावं लागते. हे सगळं करत असताना माझ्या वैयक्तिक चिंता मिटल्या, वैयक्तिक चिंता काही राहिली नाही आता. आणि मग मी बस तेच विचारणार होते तुम्हाला की तुम्ही हे सगळं करत असताना तुमचे पर्सनल चॅलेंजेस, वैयक्तिक तुम्हाला जे प्रॉब्लेम्स होते ते तुम्ही काय कसे फेस केले. हा आणि तेच ना, माझं पहिल्यापेक्षा खूप चांगलं झालं, म्हणजे हा सगळं व्यवस्थित. व्यवस्थित वैयक्तिक असं काही राहिलंच नाही त्याच्यामध्ये. कारण मला माहिती आहे, म्हणजे माझा स्वभावच आहे, मी कुठलंही काम 100% करतो आणि एकदम डिवोशननी. बाबा हे माझं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कुठल्याही सेवा कार्याला मी कधी म्हणजे दुसऱ्या दर्जाचा वेळ दिला नाही. क्वालिटीच वेळ. एक नंबरच वेळ दिला सगळा. 3 वाजता उठलो तरी फ्रेशच उठलो आणि 11-12ला उठून सकाळी जरी क्लासचा गेला असला तरी त्याच पद्धतीनं. जेव्हा काय थोडंसं एखादी गोष्टीचं ओझं असते किंवा एखादं काहीतरी चुकते, त्यावेळेस आपण खूप थकतो. काम केल्याने व्यक्ती नाही थकत. फक्त निगेटिव्ह विचार, भीती ह्याच्यामुळेच थकते. आणि मग हे तर सगळं गुरुने लगेच वॉश करून काढलंय बाहेर. है ना? ते म्हणतात ना, गुरुजी जीवनात येणाऱ्या ज्या 5 गोष्टी घडतात. जेव्हा गुरु आपल्या जीवनात येतात, तेव्हा आपल्यासोबत 5 गोष्टी घटतात, म्हणजे घडतात, होतात. काय? पहिलं ज्ञानाची रक्षा. म्हणजे जे काही ज्ञान मिळवलंय, जे आजपर्यंतचे जे सीनियर टीचर्स आहेत, गुरुजी आहेत, जे काही ज्ञान मिळालंय ते ज्ञान राहिलंय माझ्याजवळ. आणि दुःख का क्षय, म्हणजे दुःखाचा नाश. हां, सर्व संवर्धन, म्हणजे जे पहिले बोलता येत नव्हतं बोलायला लागलंय, सत्संग करता येत नव्हतं सत्संग पण चांगल्या प्रकारे जमतोय असं म्हणतात ऐकणारे. हे पण व्हायला लागलंय. हं. सर्व समृद्ध आणि समृद्धी. म्हणजे अभाव राहिलाच नाही जीवनामध्ये. सगळं समृद्धी. म्हणजे काय जे पाहिजे, म्हणजे जे काही पाहिजे ते म्हणजे पाहिजे म्हणण्याच्या आधीच मिळायला लागलंय सगळं. आणि मग सुख का आविर्भाव, ऑटोमॅटिक सुख उमलायला लागले सगळं. हे 5ही गोष्टी घडायला लागल्या आणि मी तर खूप सौभाग्यवान समजतो. काय, की मला म्हणजे तहान लागण्याच्या आधीच पाणी मिळायला लागलंय. म्हणजे गुरुजी म्हणतात ना, भाग्यवान सौभाग्याचं लक्ष्य, की तहान लागण्याच्या आधीच ग्लास तयार. तसं हे सगळं ह्या पथावर आल्यानंतर मिळायला लागले. आणि बस सगळं छान राहायला लागलंय. ह्याच मार्गात पुढं जायचंय आणि पुढं-पुढं जात आपल्याने जेवढं ज्या लोकांपर्यंत जेवढं पोहोचता येईल, ही सुदर्शन क्रिया घेऊन, हे गुरुजींचं ज्ञान घेऊन पोहोचता येईल, तेवढं आपल्याला हे करत राहायचंय सगळं. सर तुमच्या म्हणजे आता हा सगळा जो प्रवास होता, म्हणजे त्याच्यामध्ये तर वैयक्तिक होतेच चॅलेंजेस, पण जे काय कामामध्ये पण चॅलेंजेस होते भरपूर. तर तुमचे असे काही गुरु स्टोरीज असतील ना की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम की जे अनुभव तुम्ही आमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करू शकतात, अशा 1-2 जे तुम्हाला अजून पण ठळक आठवतात की असं झालं आणि मी वाचलो किंवा जे नाही झालं ते तसे मला. बरोबर आहे. बघ, आता 2 गोष्टी आहेत त्याच्यात, की म्हणजे गुरुनी आजपर्यंत असं म्हणजे आपल्यावर हेच येऊ दिलं नाही. सगळं सुखातच चाललंय सगळं. सगळं आरामातच चाललंय सगळं. पण तरी पण गुरुजी गुरु चोरीसाठी काहीतरी चमत्कार दाखवतातच. हे पक्का हे बसण्यासाठी. आहे की नाही? भरपूर अनुभव आले जीवनामध्ये हे करत असताना. म्हणजे पहिली गुरु स्टोरी म्हणजे काय? ताकद निर्माण झाली. म्हणजे तुम्ही 3 वाजता जरी उठून प्रवास करून, क्लास घेऊन
वापस येता, परत ऑफिस जॉईन करता, दिवसभर तुम्हाला थकवा जाणवत नाही. ही खूप मोठी ताकद निर्माण झाली आणि ही ताकद साधनेने आणि ज्ञानानेच निर्माण झाली. बघा, आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये साधना तर आहेच, साधनेसोबत ज्ञान आहे. हे दोन्ही गोष्टी सोबत सोबत चालतात. त्याच्यामुळे जीवन अगदी सुखकर होते. नाही असं नाही, दुःख किंवा काही गोष्टी घडतात, पण तो दुःखाचा क्षण त्या ज्ञानात राहिल्यामुळे जाणवत नाही तो दुःख आहे. तो क्षण पण निघून जातो आपण ज्ञानात असल्या. गुरुजींचे ज्ञान, गुरुजींना बघा आजपर्यंतच्या ह्या जीवनामध्ये गुरूंनी भरभरून दिलंय. गुरु सानिध्य एवढं मिळालंय मला तर, जेव्हा जेव्हा आश्रमात जातो त्यांना भेटायला किंवा काही टीआरएम होते. सुरुवातीच्या काळामध्ये तर टीआरएम राहायचे, टीचर्स रिफ्रेशर मीट. त्यावेळेस गुरुजी बस असं जसं आपण चर्चा करतो तसं गुरुजींच्या जवळ बसणे, त्यांच्या पायथ्याशी जवळ बसणे, पायाजवळ बसणे, असं सगळं चालायचंय. आता भरपूर गर्दी व्हायली गुरुजी सोबत, पण सुरुवातीच्या काळामध्ये खूप लुटलंय आम्ही गुरुजींना. आणि मग त्यावेळेस आपण एखादं ज्ञान हां, गुरुमुखातून ऐकतो. ते आपल्या आतमध्ये रुजते, आपल्यात उतरते, ते कायमचं राहते सगळं. आणि मग ते ज्ञानामुळं आपल्याला बाकी ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये कुठे अडकत नाही आपण. त्याचा अगदी सहजरित्या निघून जातो. भरपूर झालं आम्ही सकाळी सुरुवातीचा ॲज अ व्हॉलंटियर म्हणून असताना माझ्या जीवनात तर गुरु स्टोरी म्हणजे सुरुवातीपासूनच चालू आहे सगळ्या. हां, माझा मुलगा लहान होता. माझी मिसेस, मी आम्ही सेवेतच राहायचो भोकरला असताना. आणि मग तिथं आम्ही एका भाड्याच्या रूममध्ये होतो, फर्स्ट फ्लोअरवर सगळं. आणि फर्स्ट फ्लोअरवर असताना गॅलरी होती आणि बाहेरून लॉक लावून आम्ही लगेच कोर्सेसला वगैरे असायचो. बाहेरच बाजूलाच कोर्सेसचा हॉल वगैरे होता. त्याला ठेवून बाहेर गेलो होतो. आणि तो आम्ही दोघं नाही म्हणून बाकी गॅलरीतून बाहेर आला, वरच्या मजल्यावरून खाली पाहतोय. 2 वर्षाचाच मुलगा होता आणि लगेच तो वरून खाली पडला. त्या गॅलरीमधून खाली पडला. खाली पडताना तो कंपाउंड वॉल होतं. कंपाउंड वॉलवर उडी पडला. कंपाउंड वॉलवर टच होऊन रस्त्यावर पडला, सिमेंट रस्त्यावर. म्हणजे एक धक्का खाऊन परत खाली पडला. आणि सगळे लोक जमले. आमच्या परत मेसेज आला. आम्ही पण येऊन पाहिलो. बाबा झालं, संपलं वाटलं कार्यक्रम. आणि जसंही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं, लगेच त्याला 5-10 मिनिटांमध्ये थोडंसं आराम वाटलं आणि परत उठला आणि तो म्हणायला लागला, की "पप्पा आपण कुठे आलो?" म्हणजे छोटं बाळ बोलायला लागला. म्हणजे एवढ्या वरून पडून सुद्धा डायरेक्ट न पडता त्या भिंतीवर पडून रोडवर पडला. आणि तरी पण त्याला कुठंच खरं सुद्धा आली नाही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी घडतात आपल्यासोबत. बऱ्याच लक्षात सुद्धा आपण ठेवत नाही. म्हणजे एवढं सतत चालू असते. तुम्ही ड्रायव्हिंग माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये तर ज्यावेळेस मॅडमकडे कार होती, इंडिका कार, त्याची स्टीअरिंग पण बरोबर नाही. जुनी कार, ती गाडी चालवायचो आम्ही. कधी मधात बंद पडायची. बंद कुठं पडायची? जिथं आपला व्हेन्यू आहे, क्लास आहे, तिथंच बंद पडायची येऊन. जेव्हा कुठेही चालायची तिथं येऊन बंद पडायची. हां, म्हणजे एकदम त्यांनीच दुसऱ्या सेकंड हँड काहीतरी घेतली होती, ती आम्हीच चालवायचं सगळं. हं. मग त्यांचं कसं खूप वेळ कमी होता. सकाळी एक गाव, संध्याकाळी एक गाव, सगळी धावपळ चालायची अशी. एकदा तर कंप्लीटली गाडीची स्टीअरिंगच बिलकुल पूर्ण फिरत होती सगळीकडे म्हणजे असं. हां, तरी पण ती गाडी चालली ते माहीत पण नाही आमच्याकडून असं झाली. पण ज्यावेळेस आम्ही ज्या ठिकाणी जायचं होतं, ज्या गावात तिथं गेलो आणि मग पुन्हा गाडी परत चालू करताना लक्षात आलं, की गाडी पूर्णच फिरते हे पोल सगळं. मग तिथलच्या मेकॅनिकला सांगितलं, "तुम्ही आणलीच कशी गाडी एवढ्या लांब?" हां, हे सगळं ते त्यांच्यामुळे घडते. आणि ज्यावेळेस आपण सेवेत राहतो, ज्यावेळेस साधनेत राहतो, हे पदोपद याची अनुभूती आपल्याला यायला लागते. आणि माझ्या जीवनात हे सेवेबरोबर प्रॉपर साधनेला पण मी प्रायोरिटी दिली. साधनेला पण प्रॉपर वेळ दिला, क्वालिटी वेळ दिला आणि मग आतमधून ते खिलायला लागले सगळं. साधना बघ, साधनेसोबत मग गुरुपूजा असतील, मग आपलं उपनयनचे गायत्री मंत्र असतील, त्याचा नियमित अभ्यास करा. त्याचा नियमित अभ्यास केल्यानंतर अ, बस आपण आतमधून खिलायला लागतो सगळ्या करायला नंतर. मग आज मी कोर्सला जाताना गुरुपूजाचे उच्चार, मंत्र चॅन्टिंग, उपनयनचं चॅन्टिंग हे केल्यानंतर काय आपण आपली आतमध्ये शुद्धी होते. हं. साधना से सत्व की वृद्धि होती है,
सत्व की वृद्धी से कार्य की सिद्धी होती है. ज्यावेळेस तुम्ही साधनेत राहता त्यावेळेस जे काही तुम्ही घ्याल कार्य ते एकदम सिद्धीस जाणारच आहे, नक्कीच जाणार. तर खूप कृतज्ञतेचा भाव गुरुजी पोटी, गुरुजी प्रती ह्या ठिकाणी निर्माण झाला हे सगळं करत असताना. कारण त्यांनी एवढं भरभरून दिलंय त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही सगळं. आणि म्हणूनच आज आमचे 2 मुलं अतिशय चांगल्या कॉलेजला, गुरुजींच्याच कॉलेजला चांगली डिग्री घेतात. मुलगी डॉक्टर होते आणि मुलगा पण त्याचं पण डिग्री चालू आहे श्री युनिव्हर्सिटीमधून. म्हणजे तिथं निवडण्याचं कारणच एक होतं, की त्याला अकॅडमिक बरोबर दोघांना पण एक आध्यात्मिक गोष्टी मिळाल्या पाहिजे ह्या वयामध्ये. म्हणून आम्ही त्या ठिकाणी तिथं ॲडमिशन घेतलं. त्या दोघांचं पण कार्य चालू आहे छान पद्धतीनं शिक्षण. ही खूप मोठी आमच्यासाठी गुरु स्टोरी आहे. त्या 2 मोठ्या कॉलेजला 2 आमची मुलं डिग्र्या घेतात आणि हे सगळं करतात. शिक्षणासोबतच अकॅडमिक सोबत आध्यात्मिक मार्गात त्यांची पण प्रगती चालू आहे. तर असं चालू आहे सगळं. म्हणजे खूपच गुरुकृपा ही केवलम असं म्हणता येईल. जी येस, तुमची नक्की, नक्की. स्टोरी होती. त्याच्यासाठी एकच केलं, कृतज्ञतेचा भाव ठेवला. कृपा बघा, जेव्हा कृतज्ञ राहाल तेव्हाच कृपा बरसत राहते. जे बी काही आहे, जे पण आहे ते भरपूर आहे. हा भाव ठेवला आम्ही. म्हणून कशाचीच नाही कमी आम्हाला. अं, आणि म्हणजे जे तुम्ही जे सांगताय स्टोरीज त्याच्यावरनं म्हणजे असं आम्हाला पण तिथं गेल्यासारखं वाटतंय की बाबा म्हणजे ती केवढी म्हणजे गोष्ट झाली की छोटा मुलगा जो होता तो एकदम येस. गुरुजींनी वाचवला. बिलकुल. म्हणजे आणि ते आठवणीत खूपच राहण्यासाठी, वाटतं. त्याचं बालपण आठवण राहण्यासाठी सगळं हे करण्यासाठी अ, आहे सगळं. भारी. खूप. आणि दुसरं एक आठवते आम्हाला, तामसा गाव आहे इथून. तामसाला पण मी ट्रॅव्हलिंग करायचो सकाळी-सकाळी. घरून 4 वाजताच निघायचो. तर जाताना एक पाटणूरचा जंगल लागते खूप मोठा. आणि त्या जंगलातून प्रवास करायचा असतो. 10-15 मिनिटाचा रस्ता जंगलाचाच आहे. जात असताना कारमध्ये सकाळी एक मस्तीत जाते माणूस. मस्त गुरुजी सोबत असतात, सगळं वातावरण शुद्ध, मन खाली, पोट खाली आणि क्लासला जायचंय. एक जोशमध्ये जाते. आणि जात असताना टर्नवर एकदम माझ्या समोर वाघ. मी गाडीमध्ये एकटा. हम्म. समोर वाघ. आणि तो काही याच्यातला वाघ नाही, सर्कसमधला एकदम ताजा वाघ. वाघ दिसला. ग्लास बंद होते. बस थांबलो मी. तो काही नाही, फक्त त्याची डरकाळी देत असा फिरत-फिरत पुढून निघून गेला मस्त. म्हणजे पूर्ण स्पष्ट बघितला मी त्याला. आणि नंतर माहिती काढली तर त्या फॉरेस्टनीच त्या जंगलामध्ये काही वाघ सोडलेले आहेत. पाटणूरचा जंगल. आज पण ते मला तिथली स्पॉट, तिथली जागा लक्षात येते सगळं. आणि हे पण बघायला भेटलं गुरुजीमुळेच सगळे. अ, खरं. असे कित्येक हजारो लोकांच्या आपण जवळ गेलो, त्यांची मित्रता झाली. वेगवेगळ्या हम्म. क्षेत्रात लोक सगळे हे ह्या हम्म. गुरुजींच्या माध्यमातून भेटले आणि आजही ते आपल्यावर प्रेम करतात आणि बस आहे असं सगळं छान. आता ही पण तर गुरु स्टोरीज झाली की गुरुदेव येतात 1 फेबला. किती येस, येस. दिवसानंतर सगळ्यांनी प्रयत्न केले. येस. मला काय काय बरेच काय वाटतंय सर, म्हणजे तुम्हाला काय शेअर करायचंय ह्याबद्दल? हां. परमपूज्य श्री श्री रविशंकरजी, गुरुजी आपल्या गावात यावेत आणि आपल्या लोकांना आशीर्वाद द्यावा, याच्यासाठी मी आणि माझे अ, प्रशिक्षक मित्र, बंधू-भगिनी यांनी या गुरुजींना बऱ्याच वर्षापासून आम्ही इन्व्हिटेशन देत आहोत. अ, मग इथं आश्रमात गेल्यानंतर, मग पुणे आश्रमात जिथेही गुरुजी भेटतील तिथं आम्ही तयार. गुरुदेव नांदेडला या, नांदेडला या. मग गुरुजी त्या सगळ्यांचा सगळ्या प्रशिक्षकांचा, सगळ्या व्हॉलंटिअर्सचा, सगळ्यांचा आपला संकल्पच होता, की गुरुदेव इथं आले पाहिजे आणि आपल्या भागातील लोकांना सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे. म्हणून तो आता संकल्प एकदम सिद्धीस जात आहे आणि पूज्य गुरुदेव 1 तारखेला या ठिकाणी येत आहेत. तर मी हेच सांगत असतो सगळ्यांना माझा अनुभव. अ, गुरुजींना आपल्या ह्या जीवनामध्ये फक्त फिजिकल फॉर्ममध्ये म्हणजे शरीर रूपात गुरुजींना एकदा पहा. गु गुरुजींना एकदा पाहणे आणि त्यांच्या सानिध्यात बसून काही वेळ काही श्वास घेणे, ही खूप परमभाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. आपले बरेच कर्म कटतात
काय गुरुजींना प्रत्यक्ष पाहणे आणि त्यांच्या समोर बसून त्यांच्या गायडेड त्यांच्यासोबत एक ध्यान घेणे, ध्यान करणे, ही खूप मोठी गोष्ट राहील म्हणून आपण सांगत असतो. आणि तसाच आपण लोकांना प्रचार प्रसार करत आहोत. सगळ्यांना निमंत्रण देत आहोत की येत्या 1 तारखेला 1 फेब्रुवारीला बुधवारी सायंकाळी 6 वाजता मामा चौक कवठा येथे आपण यावं आणि पूज्य गुरुदेवांचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि आपलं जीवन एकदम सफल करावं म्हणून हे सगळ्यांना आपण सांगत आहोत. आणि खरंच तो दिवस आज येत आहे जवळ. सगळे प्रशिक्षक, सगळे व्हॉलंटिअर्स, सगळी टीम आपली या ठिकाणी आपापल्या परीनं ह्या यज्ञामध्ये, या मोठ्या सोहळ्यामध्ये आपलं 100% देत आहेत. आणि मग हा कार्यक्रम कसा दिव्य भव्य होईल याचं नियोजनाचा भाग बनत आहेत. न भूतो न भविष्यती म्हणतात ना, तसं कार्य या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण पळत आहे. प्रत्येक जण ह्या कामासाठी जुंपला आहे, की माझे गुरुदेव यायला लागलेत. मला या ठिकाणी मोठा काहीतरी करायचं आहे. मग इन्व्हिटेशन देणे असो, डोनेशन जमा करणे असो, काय ज्याच्यापर्यंत जे कार्य आहे, ज्याला जी जबाबदारी दिली आहे, त्या जबाबदारीनं हे कार्य या ठिकाणी पार पडत आहे सगळं. तर सर्वांना जे आज मला ऐकतात, ज्यांनी कोर्स केला, ज्यांनी नाही केला, सर्वांना एक मी आवाहन करू इच्छितो, की आपण आपल्या जीवनातला क्वालिटी वेळ ह्या सत्संगला द्यावा. 1 फेब्रुवारीला या ठिकाणी आपण महासत्संगात सहभागी व्हावं आणि गुरुजींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. एक मुक्त व्यक्ती, मुक्त संत आपल्या भागात येत आहेत. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आपल्यासाठी आहे. त्याच्यानंतर ज्यांनी हा हॅपीनेस प्रोग्राम सुदर्शन क्रिया नाही केली, त्यांनी लवकरात लवकर हॅपीनेस प्रोग्राम करावा आणि ज्यांनी हॅपीनेस प्रोग्राम केला त्यांनी पुढचे प्रोग्राम करावे आणि आपल्या स्वतःचा एक छोटंसं रोपटं आहे, त्या रोपट्याला खत पाणी देण्यासाठी पुढचे प्रोग्राम केले पाहिजे. पुढचे प्रोग्राम करून पासून त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतरण करून घ्यायचं आपण संधी घेतली पाहिजे. एवढंच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. नक्कीच. म्हणजे जे कोणी बघतंय आहे सध्या, प्लीज तुम्ही हा जो कन्व्हर्सेशन हे फॉरवर्ड करा. गुरुदेवचे मॅक्सिमम मेसेजेस स्प्रेड करा 1 तारखेला. आणि गुरे सर जसे म्हणाले की फिजिकल फॉर्म मध्ये गुरुदेवांना एकदा बघितलंच पाहिजे, त्यांच्या एनर्जी मध्ये आपण गेलंच पाहिजे. तर येस, म्हणजे आम्ही सगळे मिळून सगळ्यांना अपील करतोय की नक्कीच तुम्ही हा मेसेज सगळीकडे स्प्रेड करा. आणि यासोबत आपण आज आपल्या कार्यक्रमाला थांबूया. गुरे सर, तुमचे अनुभव, तुमचे गुरु स्टोरीज हे सगळं ऐकून आम्ही सगळे एकदम तृप्त झालो आहेत आज. खूपच सुंदर. आणि अनुराधा दीदी, तुमचा सत्संग खूप छान झाला. तर असंच या शो मध्ये थांबावं वाटत नाहीये, पण वेळ झाल्यामुळे आपण आज स्टॉप करूया आणि उद्या परत नवीन एक गेस्ट सोबत आपण हे चर्चा कंटिन्यू करूया. तर सगळ्यांना जय गुरुदेव. खुश